आम्ही चाललेलो कर्जतला स्वामींच्या मठात. त्याच्यानंतर मस्त ट्रेनमधून मी उतरली आणि फायनली पोचलो पळसदरी स्टेशनला. तिथून आम्ही चालत गेलो. ऊन खूप लागत होता. आम्ही तिघी बहिणी एका स्कार्फमध्ये नंतर पोचलो. मग गोमातेचं दर्शन झालं आमचा मस्त. मग आम्ही पोचलो. मग मठात जाण्याआधी स्वच्छ पाय वगैरे धुवून घेतले. मग तिथे गर्दी पण होती. मग लाईनीला उभे राहून मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. मग नंतर आम्ही सगळे आत चाललेलो. मग फायनली आम्ही गाभाऱ्यात पोचलो आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि गर्दी पण खूप होती. मग नंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतला. मग स्वामींचं पण दर्शन झालं. मग नंतर स्वामींच्या पादुकांचं दर्शन करून मी स्वामींना प्रदक्षिणा करून घेतली. मग स्वामींचा शूट वगैरे घेतला. मग खूप छान वाटलं. परत स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींची नजर काढली. त्याच्यानंतर गाभाऱ्यात आम्ही सगळे बसलेलो. मग मी पण बसले आणि स्वामींच्या नामाचा नामस्मरण केला. नंतर अन्नपूर्णा देवी मग स्वामी आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि तिथे एवढी भारी सुविधा आहे की ज्याचा त्याने जेवलेला ताट मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आणि घासून पण आपण धुवून वगैरे तिथे ठेवून द्यायचा. मग आम्ही पण मस्त घासून धुवून झाला आणि मस्त स्वच्छ फडक्याने पुसून तिथे मस्त ठेवून दिला आम्ही. आणि खूप छान वाटलं ही सिस्टीम. मग शंकर महाराजांचं दर्शन वगैरे घेतला. मग त्यांचा पण शूट घेतला. नंतर देवीचं सुद्धा आमचं दर्शन झाला. मग स्वामींचा नामस्मरण करून 108 माळचा जप करून स्वामींना मुजरा केला आणि मग पाया वगैरे पडून आम्ही निघालो. मग बाहेर आलो. मग शूट घेतला आणि नंतर त्याच्यानंतर मामा मामीची चाललेली शॉपिंग. त्यांना काय तरी घ्यायचं होतं. मग ते शॉपिंग करत होते. त्यांना पाहिजे ते घेतलं आणि मग निघालो आम्ही जायला. मग काजू वगैरे खाल्ला. मग गरम होत होता म्हणून उसाचा रस घेतला सगळ्यांनी मस्त पिला वगैरे. मग ऑटो केली आणि फायनली आलो स्टेशनला. आणि मग स्टेशनवरून आमची ट्रेन लगेच आलेली. मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि निघालो. आणि ट्रेनमध्ये गर्दी एवढी होती की बाबा बोलूनच फायदा नाही. मग फायनली आम्ही अंबरनाथ स्टेशनला पोचलो आणि तिथून आम्ही परत ऑटो केली आणि घरी जायला निघालो. मग नंतर घरी आलो. तर आजसाठी एवढाच होता. बाय.